मी करणार आहे पुरणपोळी. तर ह्याच्यासाठी मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवते. गावाकडे नागपंचमीला पुरणपोळीच करतात. तुमच्याकडे काय करतात ते नक्की सांगा. हे मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे. हिला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आता हे 1 चम्मच तेल लावून घेते. आता हे पाणी गरम झाले, आपण हे डाळ टाकून घेऊ कुकरमध्ये. आता याला 3 शिट्ट्या करून घेऊ. तोपर्यंत मी पीठ मळून घेते. थोडं थोडं पाणी करून छान पीठ मळून घेतले. आता हे झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी. आता हे गूळ बारीक करून घेते. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. हे बघा आपली हे छान डाळ शिजली आहे. आता हे गूळ टाकून घेते डाळीमध्ये. मी हे बारीक गॅसवर छान हलवत राहायचं आहे, कारण करपू शकतं. तर मी 2 चम्मच साखर आणि विलायची वाटून घेतलं होतं मिक्सरमध्ये. हे पण टाकून घेतलं आहे. आता हे पुरण छान शिजले. तर हे पुरण पात्रामध्ये आपण पुरण वाटून घेऊ. हे बघा असं हे छान वाटून घेतले. आता आपण याची पोळी करून हे छान हाताने असं करून घ्यायचं आहे गोल गोल. तर आपण त्याच्यामध्ये पुरण भरून घेऊ आणि असं हे छान बंद करून घेऊ हाताने. हे बघा असं. आता मी आता आपण असं छान लाटून घेऊ. हे बघा असं छान लाटून घेतले. आता छान शेकून घेऊ आपण. गॅस बारीकच ठेवायचा. हे मी तूप लावून घेतले. आता हे छान दोन्ही साईडने आपण तूप लावून घेऊ. हे बघा असं छान आपली पोळी तयार झाली. तर हे आपण साईडने तूप लावून घेऊ. तेल लावलं तरी चालते. मस्त छान फुगली बघा पोळी. तर हे खरपूस छान दोन्ही साईडनी छान भाजून घेऊ. हे आमच्याकडे सणाला पुरणपोळीच बनवतात. कटाची आमटी, पुरणपोळी